दूध आणि पाणी यांचे मिश्रण 40 लिटर आहे, त्यात 10% पाणी आहे. नवीन मिश्रणात 25% पाणी करण्यासाठी त्यात अजून किती लिटर पाणी ओतावे लागेल? पहिल्यांदा मिश्रण लिहून घ्या. किती आहे मिश्रण? 40 लिटर मिश्रण आहे. या 40 लिटर द्रावणामध्ये कोणाकोणाचं प्रमाण दिले तुम्हाला? दुधाचं प्रमाण दिले आणि पाण्याचं प्रमाण दिले. ओके, चला पाणी किती टक्के आहे? पाणी आहे 10%. मला सांगा, जर पाणी 10% असणार तर दूध किती टक्के राहणार? 90%. ठीक आहे, आता बघा लक्ष द्या, काय करायचं? हे टक्क्याचे 2 शून्य आणि हे 2 शून्य, 2 शून्य 2 शून्य कॅन्सल, मग 4 1 4. पाणी किती राहणार? 40 पैकी पाणी जर 4 असेल तर दूध किती असणार? दूध असणार 36. ठीक आहे, चलो पुढचं काय बघा, वाचून घ्या. नवीन मिश्रणात 25% पाणी करायचं आहे. 25% पाणी करण्यासाठी त्यात अजून किती लिटर पाणी ओतावे, म्हणजे पाणी ओतायचं आहे. मला सांगा, ऑलरेडी दूध किती आहे? 36 भागिले ऑलरेडी पाणी किती आहे? 4. अजून पाणी टाकायचं आहे. टाकणे म्हणजे प्लस करणे, पण किती टाकायचं फिक्स माहित नाही. मी x लिटर पाणी टाकलं आणि x लिटर पाणी टाकल्यामुळे पुन्हा पाण्याची टक्केवारी दिली. पाण्याची टक्केवारी किती आहे? 25%. मग पाणी जर 25% राहील तर दूध किती टक्के राहील? 75%. ठीक आहे, हे भाग तोडा. 25 1 25, 25 3 75, तिरकस गुणाकार मांडा. हे 36 बरोबर. ठीक आहे, चला 3 गुणिले 4 3 चौक 12 अधिक 3 गुणिले x किती? x 3x. त्याच्यानंतर 36 मधून 12 वजा करा. 36 मधून 12 गेले किती? 24 बरोबर. किती x? 3x. आता x ची किंमत काढायची आहे. या 3 ने 24 ला बघा. 3 1 3 3 8 24. तर सांगा अजून किती लिटर पाणी ओतावं लागेल? 8 लिटर, जे की ऑप्शन क्रमांक